आवाज मानदेशाचा। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आंधळी यांच्या वतीने गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी आयोजित भव्य दिव्य बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात आणि थरारक वातावरणात संपन्न झाल्या। शेतकरी आणि बैलगाडा मालकांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरल्याचा दावा करण्यात आलाय। आंधळी टाकेवाडी रोडवरील मैदानावर सकाळी 8 वाजता स्पर्धांना सुरुवात झाली। पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला। तब्बल 500हून अधिक बैलजोड्या मैदानात उतरल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। चुरशीच्या शर्यतींनी प्रेक्षकांची मने जिंकली। विजेते आणि बक्षिसे: प्रथम क्रमांक बलवंत पाटील 61,000 आणि 2 ढाली। द्वितीय नानासाहेब दोलताडे 41,000 आणि 2 ढाली। तृतीय अरुण गोरे 31,000 आणि 2 ढाली। चतुर्थ धनाजी जाधव 21,000 2 ढाली। पंचम मनीष शिंदे 15,000 आणि 2 ढाली। षष्ठ योगेश घाडगे 10,000। सप्तम योगेश घाडगे 6,000। तसेच सर्व सहभागी बैलगाडी मालकांना प्रत्येकी 2 आकर्षक ढाली देण्यात आल्या। प्रेम फाउंडेशन मान खटाव लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे, दादा दडस यूट्यूब, निलेश दडस स्पीकर, दिलीप गाडे अलाउन्सर, निलेश गोरे झेंडा पंच, अनिल काळे सर निकाली पंच, चंद्रकांत चव्हाण नंबर टेकर आदींचे विशेष सहकार्य लाभले। ग्रामीण संस्कृतीचा कणा असलेल्या शेतकरी आणि बैलगाडा मालकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले। ग्रामपंचायतीमार्फत असा प्रयोग राज्यात प्रथमच राबवला, अशी माहिती लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांनी दिली। यावेळी अर्जुन काळे, संतोष काळे, अभिजित भोसले, शिवाजी काळे, सुधाकर काळे, सविता खरात, बापूराव चव्हाण, पिंटू दडस, पिंटूराज पवार, तानाजी दादा काळे, दौलत चिखले, विकास शेंबडे, अजित बोडरे, पैलवान हरिश्चंद्र पिंगळे, संजय नाना काळे, मच्छिंद्र काळे, नागेश चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, तात्या नामदास, शहाजी नामदास, रोहित नामदास, प्रकाश चव्हाण यांसह ग्रामस्थ आणि बैलगाडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिस्तबद्ध नियोजन, उत्स्फूर्त सहभाग आणि रोमांचक स्पर्धांमुळे ही बैलगाडा शर्यत ग्रामीण भागातील क्रीडा प्रेमींसाठी एक संस्मरणीय पर्वणी ठरली। महालक्ष्मीच्या आईच्या नावानं काय सांगताल, आज आंधळी तालुका मान येथे भव्य मैदान पार पडलं आणि वेळेत पार पडलं, काय नियोजन? मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आज ठरली की जी मैदान अतिशय यशस्वी या ठिकाणी पार करून दाखवलं। त्यासाठी अहोरात्र झटणारी आमची बाळूमाची टीम असेल, बैलगाडी मालक चालक संघटना आमच्या सोबत असेल, तांबे साहेब गेले 4-5 दिवसापासून या ठिकाणी येऊन काम करत आहेत। आमचा शरद शेखर खरात ह्या जोडगोळीने सख्खे भाव आहेत, परंतु प्रचंड चांगली या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेऊन पहिल्या दिवसापासून आपला ही शर्यत कशी यशस्वी पार पडेल त्यांच्या पाठीमागे आमचे सगळेच त्यांच्यासोबत असणारे सर्व कार्यकर्ते यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेतल्यामुळं हा ग्रामपंचायतीने महाराष्ट्रामध्ये घेतलेला पहिला प्रयोग अतिशय यशस्वीरित्या पूर्ण झाला। मगाशीच आमचा शेखर खरात म्हणाला की भाऊ तुम्ही आता एखाद्या दुसरा अड्डा म्हणसाल मार्चमध्येच घ्या, कारण आम्हाला वाटायला लागले तुम्ही असा दुसरा अड्डा सुद्धा घ्या म्हणसाल। पण खरंच आतापर्यंत मी असं समजायचो की बैलगाडी मालक किंवा चालक जे आहेत ते फार काय फक्त ती व्यसनी असणारी माणसे आतमध्ये गुरपडतात, असं काय विषय नाही। परंतु तुम्हाला खरं सांगतो की बैल टिकली पाहिजे, देशी गाय टिकली पाहिजे। या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला देशी गाय टिकवायची असेल, देशी वाण टिकवायचं असेल तर आपल्याला शर्यती घेणं गरजेचं आहे। जसं आपण की एखादा तालमीमध्ये मूल सांभाळतो त्या पद्धतीने बैलगाडा मालक त्या पद्धतीने त्या बैलाला सांभाळत असतात। आम्ही पाहतोय सकाळपासून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या काम करत असताना सर्व टीमनी हे आमचे समालोचक जे 2 आले होते सकाळी 9ला आलेले, आत्ताच खुर्चीवरून खाली उतरत, त्यांचं मी खरंच आंधळी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून मी आभार मानेन। आणि मी सगळ्यात चांगला आभार ज्यांचं मानेन की ज्या स्पॉन्सरने आम्हाला या ठिकाणी सगळ्यांनी जी बक्षिसं दिली त्यामध्ये पहिलं बक्षीस आम्हाला बलवंतराव संभाजी पाटील सर यांनी दिलं 61,000 रुपये रकमेचं। दुसरं बक्षीस आमचं 41,000 रुपयेचं नानासाहेब दोलताडे साहेबांनी दिलं। तिसरं बक्षीस आमचं या तालुक्याचे नेते आणि आमचे मित्र अरुणाबा गोरे सिद्धनाथ बँकेचे चेअरमन यांनी दिलं। चौथं बक्षीस आमचं देवडी नगरीचे सरपंच आदरणीय धनाजी जाधव यांनी दिलं। 5वं आणि
पाचवं कोणाचं? सगळ्यांनी दिलं. 5वं बक्षीस आमचं कृषी सेवक शिंदे मनीष शिंदे साहेबांनी दिलं. आमचं युट्यूब चॅनलचं बक्षीस आमचं याच बाजूच्या गावचे म्हणजे याच गावचे आमच्या म्हणलं तरी हरकत नाही निलेश धडस यांनी दिलं. आणि समालोचकांचं असेल तर आमचे दादासाहेब धडस यांनी दिलं. दिलीप सदाशिव गाडे शेठ यांनी एक बक्षीस दिलं. निलेश शेठ गोरे यांनी एक बक्षीस दिलं. अनिल काळे सर यांनी दिलं. आणि प्रेमराज फाउंडेशन या माध्यमातून आम्ही सर्व जे क्वार्टर फायनलला ढाले असतील किंवा इतर सर्व ढाले असतील ती प्रेम फाउंडेशनच्या माध्यमातून दिल्या. या सर्वांचं मी मनापासून आंधळी ग्रामपंचायत, आमचे सर्व सदस्य, आमचे सर्व ग्रामस्थ, आंधळीतले सर्व नेते, आमचे सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक यांचंही मी मनापासून स्वागत करतो. ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून आणि आमच्या विशेष बाळूमाची सर्व टीम आणि आमचे सर्व कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून हा यशस्वीरित्या आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जी या तालुक्याचे आमदार या आमचे नेते आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांनी जी महाराष्ट्रामध्ये अभियानाला सुरुवात केली आणि आम्हाला अभिनव असा काहीतरी नवीन उपक्रम करायचा होता आणि तो उपक्रम आमच्या आंधळी ग्रामपंचायतीने घडवून दिला. मी आमच्या सर्व ग्रामस्थांचं मनापासून स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी बैलगाडी शर्यत समालोचक गणेश तांबे सातेवाडी. आज आंधळी गावामध्ये पहिलं एक मैदान आहे महाराष्ट्रातलं ग्रामपंचायतीने आयोजित केलं. मध्ये याच्या अगोदर आता मैदान यात्रेचे असतात किंवा वाढदिवस असतील किंवा कुठले आपले पुण्यतिथी असतात किंवा काही समारोप असतात त्याच्या निमित्त असतात. म्हणून पहिलं एक महाराष्ट्रातलं मैदान असेल की ग्रामपंचायतीने आयोजन केलं मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत. मैदान चांगलं पार पडलं. बैलगाडी मालकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्या आमची बैलगाडी शर्यत रोजच आहे म्हणजे यात्रेचे मैदान चालू आहेत. साधारणतः आजच्या मैदानामध्ये 500+ बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला. 57 गट झाले, 8 सेमी केले, फायनलचा फेरा पूर्ण आला. विजेत्या बैलगाडी मालकांनी या ठिकाणी आकर्षक डाली सुद्धा देऊन या ठिकाणी सन्मान केलं. प्रत्येक 2 डाली आहेत. डालीचं कसं असतं आता प्रत्येकांचं पहिरा घरचं असतात असं नाही, क्वचित घरचे असतात नाही तर 2 पहिरेकार असतात. त्यामुळे दोघांना एक डाल जाते, दोघांच्या घरी आठवणी असतात किंवा आपण या मैदानामध्ये फायनल राहिलेलो असं बरंचसं म्हणजे. आणि बैलगाडी शर्यती सातासमुद्रापासून सरपंच जसं मग सांगितलं थोडक्यात की सगळ्यात महाराष्ट्रात म्हटलं किंवा सगळीकडेच एकमेव अशी महाराष्ट्रातली परंपरा आहे 2 खेळात मातीतली, एक कुस्ती आणि एक बैलगाडी. आणि ही परंपरा जपली पाहिजे, जोपासली पाहिजे. अनुषंगानं आता प्रत्येक घरटी बघाल तर आपण प्रत्येकाच्या दावणीला या ठिकाणी नंदी आहेत आणि गोमाता वाचली पाहिजे. ह्या अनुषंगाने या बैलगाडी शर्यतीमुळे आता बघतोय आपण गोमाता असतील किंवा नंदी असतील यांचं प्रमाण भरपूर झालं आहे. त्यामुळे ही वाचलं पाहिजे. आणि तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून आता आमचे युट्यूब चॅनल बैलगाडीचे असतात, तुमचा प्रेस आहे जो राजकीय विषय वगैरे असतात त्याबद्दलचा, माझी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे गोवंश कसा वाचेल आणि गोमाता कशी वाचेल किंवा आपले नंदी कसा वाचेल याकडे सरकारनं लक्ष घालावं. आता बऱ्यापैकी आपण बघतो गोमातेचं रक्षण होत आलंय. तरी सुद्धा माझी एक मीडियाच्या वतीनं शासनाला किंवा राज्य सरकारला विनंती असेल की गोमाता वाचली तर आपली परंपरा टिकणार आहे. कारण गोमातेला आपण आपलं घरातील देव मानतो, कारण गोमातेच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असं समजलं जातं. त्यामुळे गोमाता वाचली तर आपली बैलगाडी शर्यत वाचणार आहे आणि आपल्या परंपरा अशाच पिढ्यानपिढ्या चालणार आहेत. भविष्यातील येणाऱ्या मुलांना कळलं पाहिजे आपल्या परंपरा काय आहेत. नाहीतर काय काय इतिहास आता विलुप्त होत चाललेत, म्हणजे पडद्याच्या आड इतिहास गेलेत. ते इतिहास शासनानं कुठेतरी इतिहासांना भर दिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जे आहेत गडकोट मोहिमात किंवा गड किल्ले आहेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. जे दुसरीकडे खर्च होतं आता ग्रामपंचायत जसं प्रत्येक गावामध्ये स्वच्छता अभियान, आंधळी गावचं सरपंच दादासाहेब काळे, आंधळीमध्ये जावा आता तुम्ही. मी काल रात्री लॉटला आलेलो, 7 ते 9 पर्यंत या ठिकाणी गावामध्ये भोंगा वाजतो. 7 वाजता मोबाईल आणि गावातले टीव्ही बंद होतात. 7 ते 9 पर्यंत 2 तास पोरांना अभ्यास करायसाठी गावामध्ये 2 तास टीव्ही मोबाईल सगळे वापरतात. 9 वाजता परत भोंगा वाजतो. 9 वाजता भोंगा वाजला की परत टीव्ही आणि मोबाईल चालू. म्हणजे प्रत्येक गावात राबवलं गेलं पाहिजे. तसाच आपला इतिहास सुद्धा म्हणजे कुस्ती असेल, बैलगाडी शर्यत असेल, दुसरे सांस्कृतिक खेळ असतील, हे सगळे वाचले पाहिजे, टिकले पाहिजे. आणि पुढच्या पिढीला हे लहान मुलं आहेत आता हे 1ली 2रीला किंवा यांच्या नंतर होणारे ह्या पिढीला आपला महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची माती ही कळली पाहिजे. या अनुषंगानं माझी विनंती आहे राज्य सरकारला आपण यातनं सहकार्य करा. आणि खरोखर आज आंधळी ग्रामपंचायतीचं मनपूर्वक आभार. सुंदर असं पारदर्शक मैदान संपन्न पडलं, उजेडात फायनल झाला. मी ग्रामपंचायत आंधळी सर्व बॉडीचं, सरपंचांचं, सोसायटी आणि ग्रामस्थ आंधळीकरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. एक सांगा की ग्राउंड साठी ज्यांनी कष्ट घेतलं त्यांचं काय सांगताल? आता ग्राउंडचं म्हणाल तर बैलगाडी क्षेत्रातलेच आहेत, शर्ट ड्रायव्हर असतील, त्यांचे बंधुराज असतील किंवा हे बाळूमाचं मंदिर आहे, तर बाळूमाची सर्व टीम आहे.
आणि गावाला ना आता गावात 10-15 बैल आहेत आंधळीमध्ये, त्यामुळं सगळे झटत असतात. इथं मला नाही वाटत सरपंचांना काय त्रास झाला असेल मैदान तयार करायला. टीमने का फक्त सरपंचांनी सहकार्य केलं, बाकी काम करून त्यांनी टीमने घेतलंय. चांगलं मैदान पार पडले. मानसरोवर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसरोवर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.